मी डॉक्टर जगदीश बारदेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड. जे 1-2 दिवसापासून जे काही चालू आहे, बाहेर माझी पत्नी उपोषणाला बसलेली आहे मुलांना घेऊन. त्याची पार्श्वभूमी खूप मोठी आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमच्यामध्ये थोडंसं जमत नाही, थोडंसं म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी पराकोटीला गेलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये माझ्यावर बऱ्याचपैकी छळ झालेला आहे माझा. शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या प्रकारे छळ झालेला आहे. तरी पण सर्व बाबींनी मी सर्व काही त्याला सोडून दिलेलं आहे. मी घर सोडून राहतो हे मान्य आहे. सर्व घर जे काही आजपर्यंत ॲसेट्स कमावलेले आहेत सगळे तिच्या नावानं आहेत आणि ती काही अबला नारी नाही आहे. ती ग्राम विकास अधिकारी आहे पूर्ण पंचायत समिती येथे आणि तिला खूप चांगल्या प्रकारचा पगार आहे, जुनी पेन्शन पण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ती स्वतःचं हे करून करू शकते. गेल्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला होता त्यानंतर मी 5-6 महिने बेडवर होतो. त्यामुळे मी हप्ते भरू शकलो नाही आणि त्या दरम्यान तिने बरेचसे गोंधळ घातले. माझ्या घरी येऊन गोंधळ घातला, समाजामध्ये माझी बदनामी केली आणि माझ्या बहिणीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे माझ्यावर आरोप केलेत आणि तदनंतर 23 जुलै 2024 रोजी पिटिशन क्रमांक 102/2024 अंतर्गत माझ्यावरती फॅमिली कोर्टामध्ये मेंटेनन्सचा दावा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने ते कोर्टामध्ये मॅटर पेंडिंग आहे. त्यामुळे सदरील ह्या उपोषणाला काही अर्थ नाही असं मला वाटते. जे आज उपोषण करत आहे याचा अर्थ तिला कायद्याची बाजू मान्य नाही आहे असं मला दिसून येते आहे. तर या प्रसंगी एवढंच बोलू शकतो की ती अबला नारी नाही आहे. ती फक्त एक हुशार चातुर नारी आहे आणि तिला फक्त आणि फक्त पैसा पाहिजे. एवढंच मला या प्रसंगी बोलायचं आहे. यस, ब्लॅकमेलिंगच समजा हे. वारंवार माझ्या ऑफिसमध्ये येऊन गोंधळ घालणे, माझ्या ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांना यांना त्यांना सगळ्यांना माझ्याविषयी वेगवेगळ्या अफवा पसरविणे. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. अजूनही मला त्रास आहे की दुसरं लग्न केलं वगैरे असं म्हणतात, लोकांना गैरसमजात ठेवतात, पण असं काही नाही. मला या प्रसंगी एवढं बोलायचं. कलेक्टर ऑफिस समोर त्यांनी उपोषण करत नाही, आता हे बघा, हे उपोषण करणं हा प्रत्येकाचा ते काय म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्याला मी थांबू शकत नाही. पण त्या उपोषणाला किती आपण याच्याने घ्यायचं गांभीर्यानं हे आपल्या सत्सदबुद्धीनं आपण ठरवायला पाहिजे. मुलाची काळजी घेत नाही, मुलाची काळजी कसं घेणार आहे? मला जर घरातच हे करण्याचा अधिकार नाहीये, घरात आल्यानंतर मला त्रास होत आहे, तर उद्या जर समजा ठीक आहे